नमस्कार. साराज क्रिएशनमध्ये आपले परत एकदा स्वागत आहे. आज आपण सोपी अशी महिरप शिकणार आहोत. तर त्यासाठी लागणार आहे साहित्य. मी इथे 5 नंबरचे क्रीम कलरचे मणी घेतलेत, 30 नंबरचा तंगूस घेतला आहे, सुई घेतली आहे आणि वायर कट करण्यासाठी कात्री घेतली आहे. तर मी हे डिझाईन तुम्हाला आज कसं करायचं ते शिकवणार आहे. तर ह्या डिझाईनमध्ये मी थोडेफार चेंजेस करून तुम्हाला सांगणार आहे. इथे मी असं टोक केल्यासारखं करणार आहे आणि नंतर इथे मध्ये फक्त मी कलर भरणार आहे. त्याचे म्हणजे ते प्रात्यक्षिक तर तुम्हाला दाखवेलच. आता रोवून घेतले आणि त्याला गाठ मारून घेतली आहे. आता सुईत काय करायचं आपल्याला, आधी 4 मणी घालायचे आहेत. 4 मणी घालून त्याचा चौकडा तयार करायचा आहे. गाठ मारली आहे, त्याच्या खालच्या मण्यातून आपल्याला सुई अशी पूर्ण 4 मण्यांमधनं फिरवून घ्यायची. हे बघा, असा चौकडा तयार होईल. आता परत एकदा हा फिरवून घ्यायचा आहे, म्हणजे तो थोडा पहिला जो चौकोन आहे तो घट्ट होईल. हे बघा असा. हे बघा, आता सुईमध्ये 3 मणी घ्यायचे. आता आपल्याला ना असं गोलाकार शेपमध्ये येऊ द्यायचं आहे. चौकड्याची आपल्याला सरळ विण विणायची नाही आहे. त्याच्यामुळं काय करायचं आहे, हा जो वरचा जो मणी आहे त्यातनं अशी सुई खालच्या दिशेने म्हणजे आपल्या दिशेने येईल अशी सुई बाहेर काढायची आहे. हे बघा, आता सुई इथे न घेता ह्या मण्यातनं काढायची आपल्याला. आपण चौकडा करताना काय करतो की असं सरळ इकडे विणायला याच्या अपोजिटच्या मण्यात जात असतो. तर इथे तसं न करता ह्या साईडच्या मण्यातनं सुई बाहेर काढायची फक्त. इथे थोडा दोरा दिसेल तुम्हाला. हे बघा, हा एक दोरा दिसतो. आता परत मी सुईमध्ये 3 मणी घालणार. आता हे बघा, इथे नाही विणायचे आपल्याला, ह्या साईडच्या मण्यातनं सुई खालच्या दिशेने अशी बाहेर आणायची. हे बघा, दिसते का सुई? मी ह्या मण्यातनं वायर काढलेली आहे खालच्या आणि आता बाजूच्या ह्या मण्यातनं सुई अशी बाहेर काढते आणि तो चौकडा पूर्ण करते. जे हे काय होतात, इथे जसा गॅप पडतो तसा इथे पडत नाही. हे इकडची रांग जी आहे ती अशी जवळजवळ आल्यासारखी दिसते. हे बघा, तुम्हाला हा फरक जाणवत असेल. वरती इकडे गॅप आहे आणि इकडे गॅप नाही आहे. हे जास्ती ओढायचं पण नाही आहे खूप ताणून, फक्त आकार येण्यापुरता तेवढा आपल्याला दोरा खेचायचा आहे. हे बघा, हे असं. मी परत एकदा एक चौकडा कसा करायचा ते सांगते. सुई माझी ह्या साईडच्या मण्यात आहे. आता मी 3 मणी घालणार. आणि हा जो मणी आहे त्याच्यावरचा, माझी सुई ह्या मण्यामध्ये आहे. त्याच्या ह्या साईडच्या मण्यामध्ये वरच्या दिशेने सुई घालून खालच्या दिशेने ती बाहेर काढायची. हे बघा, तुम्हाला करताना लगेच आकार लक्षात येईल. इथे गॅप दिसतोय, इथे जवळजवळ येत आहेत मणी. तर असे मी हे 11 चौकडे करून घेते आणि मग तुम्हाला पुढे कसं करायचं ते सांगते. हे बघा, माझे हे 11 चौकोन करून झालेत. आता आपल्याला पाकळीचा इकडचा शेप द्यायचा आहे. तर मी सुईमध्ये 3 मणी ओवून घेतलेत. आता फक्त इकडे लक्ष द्या, आपण पहिल्यांदा ह्या मण्यातून सुई काढायचं. आता फक्त बाजूला आकार देण्यासाठी ह्या ज्या मण्यातून सुई निघाली आहे त्याच मण्यातून मी सुई बाहेर काढते.
लगेच याला इथे खेटून असा हा झाला. पण आता इथे फिरवल्यावर काय होतं, इथे गॅप येतो. त्याच्यामुळे काय करायचं, त्याच्या मागच्या चौकोनातनं फिरवून सुई अशी ह्या मण्यातून आणि ह्या मण्यातून अशी बाहेर काढायची. हे बघा, मी मागच्या चौकड्यात चाललेली आहे. फक्त सुई म्हणजे आपल्याला आकार जिथून चेंज करायचा आहे त्याच्यासाठी. आता ह्या मण्यातून ह्या मण्यातून ह्या मण्यातून आणि आता डायरेक्ट समोरच्या मण्यात घालायची. इकडे ह्या साईडला कुठेच न जाता असं सरळ घालायचं आहे, म्हणजे खाली आपले हे दोन टोक दिसले पाहिजे. हे बघा, आपण काय केलं, 11वा हा आपला शेवटचा होता. त्याच्यानंतर मी हा नवीन केला. तिथून मी परत इकडे आकार शेप येण्यासाठी आता असं फिरवून दोरा ह्या साईडनी इकडे घातलाय. आता हा पहिला आणि हा दुसरा मोजायचा आहे, म्हणजे हा 11वा जो येईल तो शेवटचा आहे आणि तो दुसऱ्या लाईनीतला पहिला चौकडा आहे. असं मी आता 6 चौकडे करणार आहे. किती? 6. 1 2 झालेत. म्हणजे आता अजून 4 करायचे. ते 4 करते आणि तुम्हाला दाखवते. हे बघा, माझे हे 6 करून झालेत. 6 म्हणजे कसे, ह्या शेवटचा जो 11वा आहे तो ह्या लाईनचा पहिला आहे. 1 2 3 4 5 6. आता काय करायचं आहे, एक मणी घालायचा आहे आणि इथून वरतून चौथा चौकोन जो आहे 1 2 3 4 1 2 3 4 हा चौथा चौकोन जो आहे त्याच्या ह्या मण्यातून आतून जो मणी आलेला आहे त्या मण्यातून एका सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढायची. आपण ही पाकळी जोडत आहोत. मी सुरुवातीला 11 मण्यांची लाईन केली आहे, तर 11 मण्यांमधलं वरतून म्हणजे ह्या साईडने येणाऱ्या चौथ्या चौकोनात आपल्याला ही पाकळी जोडायची. आता खालच्या साईडने मी एक मणी घालून हा चौकोन इथे आणि इथे जोडलाय. आता एक मणी घालून इथला 7वा चौकोन मी पूर्ण करणार आहे. हे बघा, आता ह्या मण्यातनं सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची. इथे थोडं तुम्हाला असं ओबडधोबड झाल्यासारखं दिसेल. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या साईडला जायचं आहे. तर मी सुई परत आता ह्या मण्यातून म्हणजे खालचा मणी, हा मणी, हा मणी आणि हा मणी अशा 4 मण्यांमधनं अशी फिरवून घेणार आहे. हे बघा, सिक्वेन्स बघा. मला ह्या साईडला विणायचं आहे. म्हणजे आता आपण आधी इकडे जोडला होता, आता नंतर त्या चौथ्या म्हणजे वरतून जो चौथा मणी आहे साईडनी त्या मण्यातून इकडे पुढे दुसरी पाकळी करायची आपल्याला. ते बघा, माझा दोरा ह्या मण्यातून आलेला आहे. इथे थोडंसं काळजीपूर्वक तुम्हाला करावं लागणार आहे. 1-2 पाकळ्या झाल्या की तुम्हाला समजेल कसं करायचं ते. हे बघा, मी वरच्या चौथ्या मण्यातनं बाहेर आलेली. हे साईडने जो आपण असं विणत गेलो होतो ना, तर मी आधी ही पाकळी ह्या खालच्या चौथ्या मण्यात जोडली आहे. आता इकडे विणकाम करायचं आहे. तर अशाच पद्धतीने इकडे आपल्याला 13 चौकडे करून घ्यायचे ह्या मण्यातनं धरून. आता 3 मणी घालणार. ह्या मण्यातून सुई बाहेर आली, त्या मण्यातून मी सुई खालच्या दिशेने बाहेर काढते. आता आपला झालेला हा चौकडा आहे, त्याच्या ह्या खालच्या मण्यातून सुई बाहेर काढायची. तर परत 3 मणी घालून पुढचा चौकडा करणार. आता ह्या साईडच्या मण्यातून खालच्या दिशेने सुई बाहेर काढायची.
थोडंसं ओढा, खूप जास्ती पण नका ओढू की आकार बिघडेल. आता हे बघा, हा चौकड्याचा आपला खालचा मणी आहे, त्यातनं फक्त सुई बाहेर काढायची आहे. हे बघा, आता आपण ह्या लाईनीनंतर हे 2 चौकडे केले. असे मी सलग आता 13 चौकडे करून घेते आणि नंतर परत पाकळी कशी वळवायची ते सांगते. हे बघा, मी आता ही पाकळी केल्यानंतर हे 13 चौकडे करून घेतलेले आहेत. आपल्याला इथे सेपरेट दिसतं बघा, हा भाग वेगळा आहे आणि हा भाग वेगळा आहे. आपण ह्या मधल्या इथे जोडलेलं आहे, तर तिथून आपले हे 13 झालेले आहेत. आता काय करायचं आहे, पाकळीचा आकार वळवायचा आहे आपल्याला. तर त्यासाठी मी 3 मणी घालणार आहे आधी सुईमध्ये. तो फक्त नीट बघा कसा वळवायचा आहे ते. आपण पाकळी करताना ह्या मण्यातून सुई खाली घालतोय, तर आता तसं न करता हा जो मणी आहे ज्यातनं सुई बाहेर निघाली आहे त्याच मण्यातून सुई आपल्याला वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे. म्हणजे आपलं नेहमीसारखं दिसेल बघा, ह्या चौकड्याच्या बाजूला हा चौकडा आलेला. आता आपण इथं जर लगेच ह्या मण्यातून बाहेर आलो तर ह्या 2 मण्यामध्ये इथे आपला गॅप दिसेल. तर तसा गॅप दिसायचा नाही आहे आणि पाकळीला असा शेप आला पाहिजे. तर आपल्याला काय करायचं, आता तिसरा इकडे न करता आधी ह्या पहिल्या ह्याच्यातनं सुई फिरवून घ्यायची आहे. नीट बघा, 1 2 3 ह्या 3 मण्यांमधनं सुई अशी फिरवून घ्यायची आहे आणि ह्या तिसऱ्या मण्यातून आत्ता आपण जो विणलेला मणी आहे त्यातनं अशी सुई सरळ बाहेर काढायची आहे. इथे हे छोटे छोटे असल्यामुळे मला थोडं पकडायला अवघड जाते, तर तुम्हाला दिसण्यासाठी मी एक एक मण्यांमधनं घालून घेते आणि दोराही बराच मी मोठा होऊन घेतलेला आहे. हे बघा, या पहिल्या मण्यातनं मी आता ह्या मण्यातून ह्या मण्यातून आणि आत्ता आपण जो केलेला हा मणी आहे, हे बघा तुम्हाला सेपरेट दाखवते. हा आपण आत्ता विणलेला चौकोन आहे, तर ह्या मण्यातून आणि ह्या मण्यातून एकदम सुई अशी बाहेर काढायची आपल्याला. हे बघा, ही अशी ह्या 2 मण्यांमधनं. ह्या सुई ह्या रांगेतला तो त्या लाईनीतला शेवटचा चौकडा हा दुसऱ्या लाईनीतला पहिला चौकडा असणार आहे. तर आपले आता 2 चौकडे तयार झालेत. मी अजून 4 विणून घेते आणि पाकळी कशी जोडायची ते सांगते. हे बघा, माझे 6 झालेत. 1 2 3 4 5 6. आता सुईमध्ये मी 1 मणी घेणार आहे आणि आपण पाकळी जिथून केली आहे सुरुवात, हे बघा तुम्हाला हा भाग सेपरेट दिसेल. हे पाकळीचा चौकडा जोडलेला दिसतो आणि हे 2 पार्ट वेगळे दिसतात. तर इथून आपल्याला 1 2 3 4 5 चौकडे सोडून द्यायचे आणि 6व्या चौकड्याला तो जोडायचा आहे. माझी सुई आतल्या दिशेने आहे पाकळीच्या, म्हणून मी ती अशी वरच्या दिशेने बाहेर काढून घेते त्या मण्याच्या, म्हणून ती पाकळी अशी जोडली जाते. खालून जर पकडलं तर 8व्या मण्यात आपल्याला ती पाकळी जोडायची, 8व्या चौकड्यात. हे बघा, 1 2 3 4 5 6 7 ह्या 8व्या मण्यात मी जोडतीये, ती आतल्या साईडने. आता मी 1 मणी आतून घातलाय आणि ह्या मण्यातून बाहेर काढलाय. आता मी परत 1 मणी घालून हा पाकळीचा हा जो भाग आहे त्यातल्या ह्या मण्यातून सुई फिरवून घेणार आहे आणि तो चौकडा तिथे जोडून घेणार आहे. म्हणजे पाकळीचा 7वा चौकडा हा आपल्याला जोडायचा आहे. आता सुई मी आता आपण ह्या चौकड्याला जोडले बघा, ह्या पाकळीतला 8वा आणि पाकळी सुरू केली तिथून 6वा चौकडा.
आता मला त्याच्या अपोजिटला इकडे जायचं आहे, म्हणून मी सुई ह्या मण्यातून आणि हे बघा ह्या अशा मण्यातून मी सुई फिरवून घेणार आहे. त्या मण्यातून सुई बाहेर काढली. हे बघा हे आपल्या अशा 2 पाकळ्या तयार झाल्या. तुम्ही आता हे परत असे 13 करायचे, मग परत पाकळी करायची. असं करत तुम्ही मोठी महिरपही याची बनवू शकता किंवा असं एकमेकांना जोडून समई महिरप, दिवा महिरप असंही तुम्ही त्यात करू शकता. तर मी काय करते आता हे आधी 13 करते आणि परत पाकळीचा आकार बदलताना लक्षात नसेल आला ह्या 2 पाकळ्यांना, तर परत कसा करायचा ते तुम्हाला सांगते. हे बघा 3री पाकळी मी इथे सुरुवात करते. आधी हा चौकडा मी विणून घेतला आहे. आता मी सुई इकडे बाहेर काढून घेतलेली आहे. आता इथून मी अजून 4 चौकडे विणून घेणार आहे आणि ह्या पाकळीतल्या 8व्या चौकड्याला ती जोडणार आहे. म्हणजे इथून 7 चौकडा म्हणजे 7वा चौकडा आपल्याला 8व्या चौकड्याला जोडायचा आहे इथे. तर आता मी पुढचे 4 चौकडे करून घेणार आहे, म्हणजे एकूण मी 6 करणार आहे आणि 7वा इथे जोडणार आहे. हे बघा मी 6 चौकडे करून घेतले. आता 7वा चौकडा आपल्याला इथे जोडायचा आहे. तर लक्षात घ्या डिझाईन केल्यानंतर पाकळी इथून सेपरेट आकार दिसतो बघा, इकडचा हा आणि इकडचा हा. ज्या गॅप नंतर इथून 1 2 3 4 5 सोडून द्यायचे चौकडे आणि 6व्याला जोडायचं आहे. किंवा खालच्या साईडनी लक्षात घ्या, खालून 1 2 3 4 5 6 7 पूर्ण करायचे. तर आपण 7वा ह्या 8व्याला जोडतोय, म्हणून आता इथे आपण ह्या 8व्यातनं सुई अशी बाहेर काढून घेणार एका मण्यातून. हे बघा 1 मणी घालायचा आहे आणि त्या 8व्याला तो 7वा जोडायचा आहे. 7वा आपण आता जोडत करणार आहोत. 1 2 1 3 4 5. हे बघा आता परत 1 मणी घालून हा चौकडा मी इथे पूर्ण करणार आहे. बघा इथे जोडायचा आहे तो. जोडल्यानंतर आता थोडं सोडून घ्या इथे. आता आपल्याला ह्या बाजूला जायचं आहे. मी इथे जोडलेलं आहे, त्याच्या अपोजिटला इकडे जोडायचं आहे आपल्याला. आता इथे परत 13 करायचे. 13 करून पहिल्या जो शेवटचा येईल 13वा तिथून आपल्याला परत टर्न घेऊन 6 विणायचे. 7वा हा इकडच्या 8व्याला जोडायचा आहे. आपण जे 13 केलेत त्यातला जो 8वा मणी आहे खालच्या साईडने येणारा चौकडा त्याला जोडायचा आहे. असं करत ही महिरप आपल्याला वाढवत जायची. तुम्हाला जेवढी उंची हवी असेल तेवढी तुम्ही त्याची लांबी वाढवून घ्या. मी इथे फक्त सुरुवातीला सांगते. आपण आता हे मधले 13 केलेत, तर मी सुरुवातीला फक्त इथे हा 11चा गॅप केलेला होता, 11चा पट्टा केलेला होता. बाकी आपण 8व्यातच जोडतोय. आता इथून जर तुम्ही पाहिलं तर हा मी 8व्यात म्हणजे हा 11वा 10वा 9वा आणि मग 8वा असं 8व्यात हा जोडलेला आहे. मग त्याच्या अपोजिटला काढून मी 13चा पट्टा केला होता. मग 13 पासून मी इकडे परत वळवून घेतला. असं करत मी ही मला हवी तेवढी मी महिरप मी पूर्ण करते
आणि मग तुम्हाला इथे मध्ये कलर कसा भरायचा ते सांगते. तेव्हा मी तुम्हाला विणताना सांगितलं होतं की मी यामध्ये कलर कसा घालायचा ते सांगेल, पण मला मध्ये कसा घालावा ते समजत नाही आहे किंवा मी घालण्याचा प्रयत्न केला तर तो नीट जमला नाही आहे. तर आता मी काय करणार आहे, थोडंसं डोक्यात हे करता करता एक विचार आला की हा पाकळीतला मधला जो भाग आहे तोच जर आपण रंगीत केला तर त्यासाठी मी काय केलं की आता ही पाकळी झाल्यानंतर हे 6 चौकडे विणून घेतलेत. आता 7वा चौकडा जो आहे तो मी इथे आतल्या साईडनी कलरचे मणी घेणार आहे आणि बाकी जे 2 मणी आहेत ते क्रीम कलरचेच ठेवणार आहे. हे बघा, मी आता आतल्या साईडनी लाल कलर घालते, नंतर 2 क्रीम कलरचे मणी घालते, नंतर आपला ह्या मण्यातून विणून घ्यायचं आहे. असं मी आता हे लाल मणी 6 येतील असं विणून घेणार आहे. एक लाल मणी, परत ह्या साईडच्या मण्यातून काढून विणायचे. हे असे 2 लाल मणी झाले. अशी मी अजून 4 मणी ओवून घेते आणि ती पाकळी नंतर कशी टर्न करायची ते तुम्हाला सांगते. हे बघा, मी ही पाकळी 6 लाईन प्लेन केल्यात. 1 2 3 6 लाईन म्हणते, 6 चौकडे प्लेन केलीत. 1 2 3 4 5 6 आणि त्याच्या पुढचे 6 हे मी कलर घालून करणार आहे. तर आतल्या साईडनी कलर येऊ द्यायचा आहे आपला. हे पहिले प्लेन 6 केले, नंतरचे 6 रंगीत केले. आता जो शेवटचा चौकडा येणार आहे 13वा, तो हा पूर्ण क्रीम कलरनीच करायचा आहे. तो क्रीम कलरनी केला. आता काय करायचं आहे, वरती 2 पांढरे येणार आहेत आपले. आता आपण पाकळीचा शेप बदलतोय, त्याच्यामुळं 2 पांढरे आणि 1 लाल येणार आहे. तर हे इथून आपली पाकळी चेंज होणार आहे. तर मी ह्या मण्यातनं काढता ह्या मण्यातनंच बाहेर येते. हे बघा, हे असं दिसेल. आता काय करायचं आहे, आपल्याला ह्या मण्यातून आपण असं फिरवून घेत होतो, तर आता फक्त हे एका मण्यातनं सुई अशी बाहेर काढायची आणि इथं टोकासाठी आपल्याला 1 मणी क्रीम कलरचा घालायचा आहे. आता तो मणी घातल्यानंतर परत आपण जसं येत होतो ह्या चौकड्यात तसंच यायचं आहे. ह्या मण्यातून सरळ असं बाहेर यायचं आहे. मी इथे फक्त टोकासाठी 1 एक्स्ट्रा मणी वाढवला आहे, तेही मला आता करता करता सुचलं. हे बघा, हे असं. आता आपण नेहमी जसं काढतो सुई, तशी ह्या 2 मण्यांमधनं सुई बाहेर काढायची. हे बघा, आता इथून मी पुढचे 5 चौकडे हे लाल कलर येतील असे विणून घेणार आहेत. आपल्याला एकूण 6 चौकडे विणायचे आहेत. ह्या साईडचे 6 आणि इकडचे 6. जो 7वा चौकडा येणार आहे तो आपला जोडला जाणार आहे. आपला हा 1 2 चौकडे झालेत. हे बघा, माझे साईडनी 5 लाल कलर घालून हे चौकडे पूर्ण केलेत मी आणि 6वा हा आपला प्लेन आहे. आता 7वा चौकडा आपल्याला जोडायचा आहे इकडच्या साईडला. तर वरतून 6वा चौकडा आणि खालून 8वा चौकडा अशा याला मी हे जोडणार आहे. तर आतून मी 1 लाल मणी घातलाय आणि हा एका पांढऱ्या मण्यातून मी सुई बाहेर काढते.
मी सांगितली आहे पहिली पद्धत सेम तीच आहे, पण आपण फक्त इथे कॉर्नरला एक मणी वाढवलाय, तोही करताना घातलाय आणि आतमध्ये मी कलर मला आतमध्ये इथे भरवायचा होता, पण तो जमला नाही म्हणून मी हे असा प्रयत्न केला की आतमध्ये कलर कसा टाकता येईल. तर तुम्ही अशा पद्धतीनेही कलरफुल महिरप करू शकता. हे बघा, आता हे साईडचा मणी घालून मी हा चौकडा पूर्ण करते. इथे थोडंसं घट्ट ओढून घ्या, कारण हा शेवटचा ना चौकडा लूज पडतो थोडासा. आता आपल्याला इकडच्या साईडने विणकाम करायचे, तर मी सुई इथून ह्या मण्यातून आणि ह्या मण्यातून बाहेर काढणार आहे. हे बघा, ह्याच डिझाईनमध्ये मी तुम्हाला हे 2 आकार सांगितलेत. आकार म्हणजे थोडेसे वेगळे. हा एक पूर्ण प्लेन आहे आणि यात मी असा आकार घालून दाखवला आहे. इथे टोक केलेलं नाही आहे, इथे एक मणी घालून टोक केलेलं आहे. तर तुम्हाला हे डिझाईन कसे वाटले ते मला कमेंट करून कळवा, किंवा अजून काही चेंजेस तुम्हाला जर आवडले असतील यात करायला तर तसं मला पर्सनलवर फोन करून सांगा. हे बनवण्याचा नक्की प्रयत्न करा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचे नोटिफिकेशनचे बटन दाबा, म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद.